जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोथळीगड या ठिकाणी। कर्जत तालुक्यातील कोथळीगड हा रक्तरंजित क्रांतीसाठी प्रसिद्ध असलेला गड आहे। मराठ्यांचे म्हणजे आपल्या स्वराज्याचं शस्त्रास्त्रगृह म्हणून पेठचा किल्ला म्हणजेच कोथळीगड हा प्रसिद्ध आहे। अशा या प्रसिद्ध कोथळीगडाला आज आपण भेट देणार आहेत। तर चला सुरू करूयात आजचा प्रवास। मित्रांनो, कोथळीगडाला येण्यासाठी आंबिवली हे बेस्ट विलेज आहे आणि तिथून पेठ गावापर्यंत येण्यासाठी पायवाट आहे। म्हणजे एक फॉरेस्टची जागा आहे आणि फॉरेस्टमधून गाडी मार्ग जात आहे। पण पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी रस्ता वाहून गेलेला आहे। दगड खूप मोठे मोठे रस्त्यात आहेत आणि त्याच्यामुळे आपण आंबिवलीमध्ये गाडी पार्क केली आणि तिथून पायी पायी चालत आता पेठ गावापर्यंत आलेलो आहोत। आणि खरं पाहता कोथळीगडाचं बेस्ट विलेज हे पेठ गाव आहे। पेठ म्हणजे काय तर या माळरानावर पूर्वी कोथळीगडाची बाजारपेठ होती आणि याच बाजारपेठेमध्ये वस्तीत रूपांतर झालं आणि त्याच गावाला नाव दिलं गेलं पेठ गाव। तर सध्या आपण पोचलो आहोत पेठ गावामधून आणि इथून अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेक हा कोथळीगडावर आहे। आज वातावरण पूर्णपणे ढगाळ आहे, फॉग जमा झाला आहे, त्याच्यामुळे आजूबाजूची सिनरी आपल्याला पाहता येत नाहीत। पण आशा करूयात लवकरच सूर्यनारायण उगवतील आणि हा फॉग थोडासा नाहीसा होईल आणि आजूबाजूचा परिसर आपल्याला टेहाळता येईल। चला मार्गावर जाऊयात, मार्गस्थ होऊयात। मित्रांनो, पेठ गावापासून इथे येण्यासाठी आपल्याला लागलेले आहेत 20 मिनटं। 20 मिनटामध्ये आपण महादरवाजामध्ये पोहोचलो आहोत। हा पहिला महादरवाजा आहे आणि इथून खऱ्या अर्थाने गडाला चढाईला सुरुवात होते। पायरी मार्ग इथून चालू होतो। पायरी मार्गाला येण्याच्या आधी ही वाट आहे, या वाटेवरून आपण चालत आलो आणि आपली गाडी आंबिवली गावापासून पेठ गावापर्यंत येण्यासाठी 1.25 तासाचं अंतर लागतं। रमत गमत आपण जर आलो तर 1.5 तास पकडून चाला। 1.5 तासाची पायपीट करावी लागते, त्याच्यानंतर अर्ध्या तासाची ही खडी चढाई चढल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण कोथळीगडामध्ये प्रवेश करतो। आत्ता आपण पायरी मार्ग चढूयात, चला।
स्वराज्याला ज्यांनी संरक्षित केलं असे तोफगाडे, 2 तोफगाडे बघायला मिळतात. इतकं मस्त वातावरण आहे. आणि हा कोथळी गडाचा सुळका पाहिल्यानंतर इतका आनंद वाटतोय. आणि वातावरण आजचं इतकं सुंदर आहे की धुकं आहे, हवेमध्ये गारवा आहे आणि मस्त सोसाट्याचा वारा सुटला आहे. अशा वातावरणामध्ये आपण आता वरती चढणार आहोत, सुळक्यावर जाणार आहोत. त्याच्या आधी जे काही खुदीव बांधकाम आहे, जे काही रणगाडे आहेत, पाण्याच्या टाक्या, या आपण पाहूयात आणि मगच मार्गस्थ या. मित्रांनो, अगदी 5 मिनिटांमध्येच वातावरण बदललेलं आहे. जेव्हा आपण इथे आलो तेव्हा क्लिअर वातावरण होतं. अगदी पदरगड, चंदेरी, माथेरानचा काही परिसर, कलावंतीन फोर्ट, प्रबळगड हे सगळे किल्ले आपल्याला दिसत होते. पण 5 मिनिटानंतर वातावरण चेंज झालेलं आहे आणि आपल्या पाठीमागे कोथळी गडाचा हा सुळका. आणि इतिहासामध्ये याची नोंद अतिशय अवघड असा किल्ला म्हणून केलेला आहे. तो का आहे याची कारणं आपण शोधूयात. तर चला वास्तुदर्शनासाठी. हो, आमचे मनोज दादा अगदी सुळक्यामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी आणि गडावरून आजूबाजूच्या परिसराची टेहाळणी करतायत. आपल्याला पण तिथं जायचं आहे. चला, या मार्गाने आपल्याला जायचं आहे. बुरुजावर जे सैनिक रक्षणासाठी असतील, टेहाळणीसाठी असतील, त्यांच्या राहण्याची व्यवस्था म्हणून ही देवडी, बालेकिल्ल्याच्या मुख्य बुरुजावर असलेली ही प्रथमदर्शनी देवडी एक 15 बाय 10 फुटांची आहे. म्हणजे एक 10-12 सैनिक आरामात इथे आराम करू शकतील अशी व्यवस्था इथे केलेली आहे. छान देवडी आहे आणि समोरच असलेला हा बुरुज. वा, या बुरुजावरून आपल्याला संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येत होतं. धुकं आहे त्याच्यामुळं काही दिसत नाही, पण माथेरानचे डोंगररांग, त्यानंतर प्रबळगड, कलावंतींचा बुरुज, समोर असलेला चंदेरी, इकडे असलेला पदरगड आणि खांडस
भीमाशंकर असा संपूर्ण प्रदेश या बुरुजावरून टेहाळता येत होता. आणि म्हणून या गडाला इतकं भरभक्कम संरक्षण का आहे त्याचं हेच कारण घाटमाथा ते कोकण प्रांत यांना जोडणाऱ्या ज्या घाटवाटा आहेत या घाटवाटांचा रक्षण करता म्हणून कोथळी गडाकडं पाहिलं जातं. आत्ता आपण देवीच्या मुख्य मंदिराकडे चाललेलो आहोत. एका सलग कातळामध्ये कोरलेलं हे मंदिर म्हणजे ती जागा बघण्यासाठी आतुर आहोत. चला. ही वाट वर जाते, सुळक्यावर घेऊन जाणारी ही वाट आहे. आपण पहिल्यांदा मंदिरात जाऊयात आणि मग या वाटेने वर जाऊया. मित्रांनो, भैरोबाच्या मंदिराच्या पुढेच एक खोदीव खूप मोठी खोली आहे. म्हणजे जर आपल्याला निवासाची व्यवस्था इथे जर करायची झालीच तर 50 जर आरामात या ठिकाणी झोपू शकतील इतकी मोठी जागा आहे. आणि कोरीव काम प्रचंड भारी आहे. आणि त्याच रात्या ह्या खोलीच्या बाजूलाच स्टोअर करण्यासाठी कोठारा आहेत आणि ती खूप खोल आहेत. या कोठारांमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न केला पण वट वागळं खूप आहे त्याच्यामुळे आपण उतरू शकलो नाही. खूप घाण वास येतोय. पण खूप मोठी कोठार आहेत. म्हणजे ती धान्य कोठारा असू शकतील किंवा रसद जी या गडावर यायची ती रसद साठवणुकीची जागा असेल. सुळक्याच्या पोटामध्ये ही जागा आहे आणि बाहेरच्या जागेमध्ये इथे खांब कोरलेले आहेत. 4 खांबांचा आधार त्या या बाहेरच्या बाजूला दिलेलं आहे. इतकं सुंदर कोरीव काम आहे. आपण ते कोरीव काम अगदी जवळून निहाळू. आमच्या मित्रांनी गड पाहिलेला आहे आणि इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. त्याचं कारण आपण विचारूयात. एवढे आपण प्रचंड गड फिरतोय पण हे जरा आगळं वेगळं बांधकाम आहे. काय वाटतंय का हे नक्की बांधकाम कशासाठी असेल? एवढी प्रचंड मोठी जागा का खोदलेली असेल? एक तर ही राहण्यासाठी असेल. हो, कारण तर एवढ्या भागामध्ये राहण्यासाठी काही नाही. तर एक निवाऱ्याची चांगली जागा होऊ शकते. बरोबर. आणि याच्यामध्ये काही साठवणूक होऊ शकते. याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या खोल्या पण केल्यात त्याच्यामध्ये. आणि त्याला खांबाचे सपोर्ट देऊन म्हणजे भविष्यात इथे काय म्हणजे पडझड होऊ नये त्याच्यासाठी खांबांचे 4 खांब आणि ते विशिष्ट प्रकारे कोरलेत. त्याच्यावर नक्षीकाम आहे आणि काहीतरी त्याच्यावर सांकेतिक चिन्ह आहेत. नक्कीच एकदम म्हणजे चांगलं वाटतं इथे आल्यावर. आणि असं वाटतं काहीतरी किल्ला बघितला. क्या बात आहे. ही बघा ती भव्य दिव्य जागा. एक 50 जण आरामात झोपू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी आहे. आणि इतके सुंदर कोरीव बांधकाम केलेलं असे हे खांब 4 खांबांवर या छताला आधार दिलेला आहे. आणि छताचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर चिनी हातोडीचे घाव टाकलेले आपल्याला स्पष्ट बघायला मिळतात. किती मेहनत लागली असेल एवढं सगळं खोदायला. आणि मित्रांनो, या देवस्थानाच्या पाठीमागे ज्या 4 खिडक्या दिसत आहेत ती कोठार आहेत. प्रचंड खोल आणि प्रचंड मोठी अशी ती कोठार आहेत. म्हणजे धान्य कोठारा असू शकतील किंवा रसद पुरवठा जो व्हायचा त्या साठवण्यासाठीची ती जागा आहे. आत्ता आपण गडाच्या मुख्य बालेकिल्ल्यामध्ये जाऊयात. चला.
गडाचं मुख्य आकर्षण असलेला हा पायरी मार्ग, या पायरी मार्गावरून आपण जातोय. या पायरी मार्गावरून जाताना हरिहर किल्ल्याची आपल्याला आठवण होते. वळणावळणाची ही रचना केलेली आहे आणि अगदीच 100 डिग्रीमध्ये या पायऱ्या आहेत. खूप उंच उंच पायऱ्या आहेत, दमछाक होणार आहे, पण तरी आपण चढणार आहे. चल. मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी पायरी मार्गावर देवड्या बघायला मिळतात आणि त्या देवड्यांची प्रवेशद्वारं इतकी नक्षीदार आहेत की बघता क्षणी मोहात म्हणजे प्रेमात पडावं इतकी छान नक्षी. बघा ना किती सुबक आहे. आणि हेच सह्याद्रीचं वैशिष्ट्य आहे. हा बेसॉल्ट खडक आहे. बेसॉल्ट खडकाला खूप बारीक नक्षीदार काम करता येतं, त्याचंच हे उदाहरण. तसंच आपण इथे वरती गेलो तर इथे सुद्धा 2 पायरी मार्ग दिसत आहेत. एक सरळ छोटा पायरी मार्ग जातोय आणि हा कालबाह्य झाला असल्या कारणाने आणि खूप खर असल्या कारणाने हा सोडून दिलाय आणि त्याला पर्यायी पायरी मार्ग हा तयार केलाय. बघा, हा 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 काय पायरी मार्ग आहे. जसं काय थर्माकोल असं कापलंय, चिरलंय आणि मस्त पायऱ्या तयार करत वरपर्यंत रस्ता नेलेला आहे. खरंच इतकं प्रसन्न वाटतंय की हे पाहिल्यानंतर. हे राजवैभव आहे महाराष्ट्राचं आणि हे राजवैभव जर आपण पाहिलं नाही, काहीच पाहिलं नाही, जरूर कोथळीगडाला या पायरी मार्गासाठी. क्या बात आहे. गडाचा महादरवाजा. मित्रांनो, कोथळी गडाचा मुख्य दरवाजा माझ्या पाठीमागे दिसतोय. इतका सुंदर आणि एका कातळ सलग दगडामध्ये कोरलेला हा महादरवाजा आणि त्याच्यावर शोभा आणले ती सह्याद्री प्रतिष्ठानने. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी, शिलेदारांनी या गडाला सागवानी लाकडाचा हा दरवाजा बसवल्यामुळं या गडाची शोभा अद्वितीय वाढलेली आहे. त्यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद देऊयात आणि हा गड आत्ता आपण गडावर प्रवेश करूयात. गडावर आल्यानंतर हा गड हिंदू राजवटीच्या काळामध्ये बांधला आहे याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे गजशिल्प. ज्या ज्या गडांवर गजशिल्प किंवा शरभशिल्प सापडतं त्यांची निर्मिती ही सातवाहनांच्या काळात म्हणजे आजपासून जवळपास 2000 वर्षांपूर्वी झालेली आहे. हे निर्विवाद सत्य आहे. तर याही गडाची निर्मिती ही सातवाहनांच्या काळात झाली असावी हा आपण प्राथमिक अंदाज या गजशिल्पाच्या माध्यमातून लावू शकतो. आणि तत्कालीन काळातील स्थापत्य वैशिष्ट्य म्हणजे सलग कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या. ह्याही गडाचं तेच आहे. आपण खाली जी मोठी भव्य दिव्य खोली बघितली, कोठार बघितलं, त्या कोठारापासून तर या महादरवाजापर्यंत एका दगडामध्ये कोरलेल्या सलग पायऱ्या आहेत. इतकं सुंदर स्थापत्य हे त्या काळात होत असायचं. आता आपण गडामध्ये प्रवेश करूयात. या
मित्रांनो, दर किल्ल्यावर आपण जी गोष्ट करतो त्या किल्ल्याची माती घेतो, कारण आपली वेडी समजूत आहे, आपली भोळी समजूत आहे. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर कधी ना कधी आले असतील, कारण हा किल्ला म्हणजे स्वराज्याचं शस्त्रागार होतं आणि इथे शस्त्रसाठा ठेवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज शस्त्रांची पारख करण्यासाठी या किल्ल्यावर नेहमी येत असायचे आणि म्हणून या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श लागलेले आहेत. अशा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेला हा गडकोट, या गडाची माती आपल्या घरी असणं खूप गरजेचं आहे. माती घेऊयात आणि मग गडाचा इतिहास समजून घेऊयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
मित्रांनो, या गडाचा इतिहास अतिशय जाज्वल्य आहे. रक्तरंजित क्रांती ही मराठ्यांनी या गडावर तयार केली होती. मराठ्यांनी इतिहास रचला होता. पण फितुरी ही महाराष्ट्राला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे आणि त्याचंच उदाहरण या गडाच्या संदर्भात आपल्याला बघायला मिळतं. सुरुवातीपासून हा किल्ला कोणी निर्माण केला ह्याचे लेखी पुरावे आपल्याला मिळत नाहीत, पण बांधकाम शास्त्रावरून आपण जर अंदाज केला तर खूप प्राचीन आणि पुरातन असा हा किल्ला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला स्वराज्यात होता आणि स्वराज्याचं शस्त्रागार म्हणून याचा वापर केला जायचा. मित्रांनो, आपण येताना जी टाके बघितले, जी कोठारं बघितली, ही शस्त्र साठवण्याच्या जागा होत्या आणि स्वराज्याचं शस्त्रागार असल्याकारणाने महाराजांची फेरी नेहमी या गडावर होत असायची. कारण जेव्हा युद्धाचा प्रसंग यायचा तेव्हा महाराज स्वतः शस्त्रांची पारख करूनच ती शस्त्र वापरायचे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेला हा गडकोट आहे. तदनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये या गडाला विशेष महत्त्व होतं. कारण घाटमाथा ते कोकण किनारपट्टी यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या ज्या घाटवाटा होत्या त्या घाटवाटा सुरक्षित करण्यासाठी कोथळीगड हा होता. त्या काळी अशी समज होती की ज्याचा कोथळीगड त्याचं राज्य कोकण किनारपट्टीवर, आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालेला हा कोथळीगड आहे. तदनंतरच्या काळामध्ये म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचा मुन्शी काजी हैदर हा औरंगजेब बादशाला फितूर झाला आणि त्यांनी हा गड औरंगजेबाला देण्याचं कबूल केलं. त्याच्यासाठी त्यांनी 70,000 रुपयांचं लाच घेतल्याचे पुरावे आपल्याला इतिहासामध्ये बघायला मिळतात. काजी हैदरने जेव्हा फितुरी केली तेव्हा या किल्ल्याचे किल्लेदार होते नारो त्रिंबक. नारोजी त्रिंबक हे अतिशय बलशाली शूरवीर योद्धा म्हणून गणला जातात. कारण स्वराज्यामध्ये हा किल्ला असताना एकदाही शत्रूच्या हातामध्ये हा किल्ला जाऊ दिला नाही. कारण स्वराज्याचं हे शस्त्रागार होतं, शस्त्रसाठा या ठिकाणी होता आणि म्हणून नारो त्रिंबकांची या गडावर नेमणूक केली होती. पण काजी हैदर फितूर झाला. त्याने या गडावर वास्तव्य करणाऱ्या माणकोजी पांढरेंना हाताशी धरलं. माणकोजी पांढरे हाताशी धरल्यानंतर ते फितूर झाल्यानंतर एके दिवशी नारो त्र्यंबक दुसऱ्या गडावरून शस्त्रसाठा घेण्यासाठी पलीकडच्या गडांवर गेले असताना माणकोजी पांढरेंनी डाव साधला आणि त्यांनी गुप्त खलिता काजी हैदर याला पाठवला. काजी हैदराने यवनी सैन्य या गडावर आणलं आणि माणकोजी पांढरेंना गडावर बघितल्यानंतर द्वारपालांनी दरवाजे खोलले आणि त्यांना वाटलं की आपलीच रसद येते, आपलेच सैन्य येत आहेत आणि असे मुन्शी काजी हैदरचं सैन्य या गडावर आलं आणि स्वराज्याचे जे रक्षक या गडावर होते त्यांना अक्षरशः कापून काढलं आणि हा किल्ला औरंगजेब बादशाच्या म्हणजेच मोगलांच्या ताब्यात गेला. हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला तरी नारोजी त्रिंबक यांना राहवलं नाही. त्यांनी तब्बल 13 दिवस लढा दिला. 13 दिवस या किल्ल्यावर हल्ले केले आणि एक प्रयत्न केला की शत्रूपासून हा किल्ला घ्यायचा. पण किल्ला मुळात इतका बळशाली आहे की तो घेणं सहजासहजी शक्य झालं नाही. रक्तरंजित क्रांती घडली. नारोजी त्रिंबक आणि त्यांचे सर्व साथीदार याच पायथ्याशी, पेठ गावाच्या पायथ्याशी मारले गेले आणि हा किल्ला मराठ्यांच्या म्हणजे स्वराज्याच्या हातून निसटून गेला. तो औरंगजेब बादशाच्या कडेच राहिला आणि घाटमाता ते कोकण किनारपट्टीवर चालणारा जो परदेशी व्यापार होता त्याच्यावर संपूर्णपणे अंकुश हा औरंगजेब बादशाचा आला. तदनंतरच्या काळामध्ये औरंगजेबाकडून हा ब्रिटिशांकडे गेला. ब्रिटिशांकडून पोर्तुगीजांनी घेतला. पोर्तुगीजांकडून पुन्हा ब्रिटिशांनी, अशी सत्तांतरणं होत राहिली आणि शेवटी सगळ्या किल्ल्यांचं झालं. तसंच 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी घेतला. याची प्रचंड नासधूस केली कारण इतका बलवान, एवढा बलशाली, बलाढ्य, बुलंद गड हा भारतीयांच्या ताब्यात असणं योग्य नव्हतं आणि म्हणून ब्रिटिशांनी याची वाट लावली, नासधूस केली आणि हा किल्ला आपल्याकडे बळकावला. असा हा जाज्वल्य इतिहास सांगणारा अतिशय रक्तरंजित क्रांतीने घडलेला असा हा कोथळीगड आहे. आता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. तुम्ही मात्र आपले नवनवीन व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय शिवराय.